स्किम मिल्कमध्ये तूप तेल घालून किंवा पाम ऑइल घालून किंवा सॅच्युरेटेड व्हेजिटेबल फॅट वापरून त्यांनी एक प्रोडक्ट तयार केलं आणि त्याला ॲनोलॉग पनीर म्हणायला लागले, जे ॲक्च्युअलमध्ये हे असं प्रोडक्ट अस्तित्वात नव्हतंच. सर्पदंश हा खूप मोठा महामारीसारखा आजार आहे आणि तसं जर आपण पाहायला सुरू केलं तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यावेळेस मी प्रश्न मांडला, माझ्या प्रश्नाला उत्तर स्वर्गीय अजितदादांनीच दिलं होतं उत्तर. आणि ते स्वतः आले होते आणि ते आल्यानंतर नंतर त्यांनी मला भेटून बोलवलं. त्यांनी नंतर बैठकही लावली होती. म्हटलं की मी जेवण करता करता, तुम्ही जर ती बाईट पाहिली तर अजितदादांच्या तोंडामध्ये काहीतरी असं चावत होते. म्हणले मी जेवण करता करता तुझ्या उत्तरासाठी आलो आहे. म्हटलं त्या पद्धतीने आज गुटखा बंदी आहे महाराष्ट्रामध्ये. ती एकच वर्षासाठी बंदी आहे, पण ती दरवर्षी रिन्यू होत जाते. माझं काय म्हणणं, ॲनोलॉग चीज आजही तुम्ही बघा, आज आपण हॉटेलमध्ये जातो, तुम्ही चीज पिझ्झा ऑर्डर करता, चीज बर्गर ऑर्डर करता, पण तुम्ही चीज आहे म्हणून ऑर्डर करता ना, मग ते चीज असावं. मी या माझं मत काय की तर तुम्ही ॲनोलॉग चीज विकताय ना, तुम्ही ॲनोलॉग चीज पिझ्झा म्हणून विका ना. नमस्कार, मी सायली खांडेकर. साम टीव्हीच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सध्या राज्यभरामध्ये चर्चा आहे ती FDA करत असलेल्या धडक कारवाईची आणि FDAनं नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे ॲनालॉग पनीर आणि चीजवर बंदी. मात्र मागच्या वर्षभरापासून याच्यावर बंदी आणावी याच्यासाठी आमदार विक्रम पाचपुते हे सातत्यानं प्रयत्न करतायत. ते आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याबरोबर सध्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सर, तुमचं खूप स्वागत आहे साम टीव्हीमध्ये. नमस्कार. माझा पहिला प्रश्न हाच आहे की मागच्या वर्षी 2025मध्ये जे अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशनात, तर त्याच्यात तुम्ही तो व्हिडिओ तुमचा खूप व्हायरल गेलेला. तुम्ही पनीर घेऊन अधिवेशनामध्ये पोचला होता आणि खरं खोटं ॲनोलॉग कुठलं आणि खरं कुठलं हे तुम्ही विचारलं होतं अध्यक्षांना. तर पहिला प्रश्न हाच आहे की मुळात तुम्हाला हा विषय इतका महत्त्वाचा कशासाठी वाटतो? नाही, कसं होतं की तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, आपण घरी जे पनीर बनवतो किंवा खातो तर त्याच्या अशा ठिसऱ्या पडतात आणि मार्केटमध्ये जे आपण हॉटेल्समध्ये पनीर मिळायचं तर ते असं एकदम क्लीन कट सॉफ्ट असणारं पनीर. माझी थोडी जिज्ञासा वृत्ती होती किंवा असं पनीर म्हणजे घरचं पनीर होत नाही, बाहेरचं एवढं चांगलं कसं. आणि मग मी थोडंसं वाचन चालू केलं आणि वाचनामध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जे आपण पनीर बाहेर खात होतो हे पनीर नव्हतं, तर ते ॲनोलॉग चीज होतं. ॲनोलॉग चीज हे विगनसाठी बनवलेलं एक चीजला सबस्टिट्यूट आहे. याचा शोध 1970च्या दशकामध्ये अमेरिकेत लागला होता आणि तो म्हणजे जे लॅक्टोज इंटॉलरंट लोक आहेत त्यांच्यासाठी या चीजचा शोध लागला होता की त्यांना लॅक्टोजची ॲलर्जी होते. मग बेस्ट वे ज्याच्यामध्ये लॅक्टोजच नाही, तर हे व्हेजिटेबल फॅटपासून जनरेट केलेलं हे ॲनोलॉग चीज हे प्रोडक्ट होतं. दुर्दैवाने जसं जसं पनीरचे रेट वाढतात आणि ह्याला कॉम्पीट करण्यासाठी भारतामध्ये हे प्रोडक्ट म्हणजे हे फक्त तसं पाहिलं तर दूध सोडून असणारं प्रोडक्ट, म्हणजे विदाऊट दुधाचं बनवलेलं प्रोडक्ट ॲनोलॉग चीज. पण आपल्याकडे मिल्क पावडर किंवा स्किम मिल्कमध्ये तूप तेल घालून किंवा पाम ऑइल घालून किंवा सॅच्युरेटेड व्हेजिटेबल फॅट वापरून त्यांनी एक प्रोडक्ट तयार केलं आणि त्याला ॲनोलॉग पनीर म्हणायला लागले, जे ॲक्च्युअलमध्ये हे असं प्रोडक्ट अस्तित्वात नव्हतंच आणि हे पनीरसारखं लागायला लागलं. कारण अल्टिमेटली पनीर म्हणजे काय, कॉटेज चीज. म्हणजे चीजचा बेसिक जो आहे म्हणजे फर्स्ट स्टेज हे पनीर असतं. तर मग हे पनीर म्हणून मार्केटमध्ये यायला लागलं. मला भीती आहे. एकच मिनिट, ॲनोलॉग चीज आणि ॲनोलॉग पनीर या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत? तशा टेक्निकली नाही आहेत आणि टेक्निकली आहेत पण प्रॅक्टिकली नाही आहेत. म्हणजे टेक्निकली का नाही आहेत तर टेक्निकली आहेत कारण टेक्निकली ॲनोलॉग चीजमध्ये दुधाचे पदार्थ नसले पाहिजे. हे ॲनोलॉग म्हणजे काय, नॉन डेअरी. तुम्ही पूर्वी घड्याळावरचं असं काट्याचं घड्याळ असायचं, त्यानंतर ॲनोलॉग क्लॉक्स आली. ॲनोलॉग क्लॉक्स म्हणजे त्याच्यावरती नंबर असायचे. डिजिटल क्लॉक्सला ॲनोलॉग म्हटलं जायचं. कोणत्याही गोष्टीचं सबस्टिट्यूट म्हणजे ॲनोलॉग, तसं चीजला सबस्टिट्यूट म्हणजे ॲनोलॉग चीज. आणि त्याच पद्धतीने पनीरला आपल्या भारतीय लोकांनी एक सबस्टिट्यूट बनवलं जे ॲनोलॉग पनीर आहे, ज्याला मान्यता नव्हती आपल्या देशातही कुठेच मान्यता नव्हती. आणि हे कसं होतं की जे पनीरचे वाढते भाव आहेत ह्याला सबस्टिट्यूट करण्यासाठी हे प्रोडक्ट आणलं गेलं होतं. दुर्दैव असं याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट वापरतात. म्हणजे पनीरमध्ये प्रोटीनसाठी खाल्लं जातं पनीर, कारण ते दुधाच्या प्रोटीनपासून बनतं. वेअर इन ॲनोलॉग पनीर किंवा ॲनोलॉग चीज जे बनतं हे पूर्णपणे व्हेजिटेबल फॅट्समधून असतं, त्यामध्ये प्रोटीनच नसतं. पण टेस्टमध्ये पास व्हावं म्हणून आपल्याकडे काय केलं लोकांनी, त्याच्यामध्ये मिल्क पावडर किंवा स्किम मिल्क ॲड करायला सुरू केलं. आणि ज्यावेळेस टेस्टिंगला जायचं, ॲनोलॉग पनीर कुठेही पकडलं की ॲनोलॉग चीज पकडलं तर ते काय करायचे, याच्यामध्ये दूध आहे का, तर ते टेस्टिंग येसच यायची. कारण त्यामध्ये मिल्क प्रोटीन पण यायचं, मिल्क फॅट पण यायचं, पण त्याचं प्रमाण चेक केलं जात नव्हतं.
आणि माझी मागणी ही होती की हे डिफरन्शिएट नाही करतायत. म्हणजे मी ज्यावेळेस ॲनालॉग चीज आणि पनीर हे 2 गोष्टी घेऊन आलो मी, त्यावेळेस मी अध्यक्षांकडे गेलो. मी थोडी माहिती घेतली सभागृहात कसं घेऊन जायचं. त्यावेळेस मला असं कळालं की अध्यक्षांची परवानगी असेल तर घेऊन जाता येतं. मग मी अध्यक्षांच्या चेंबरमध्ये गेलो, त्यांना म्हटलं मला हे आत घेऊन जायचं आहे. अरे ते म्हणलं तू प्रश्न मांड ना, प्रश्न मांडला की मार्गी लागेल, घेऊन जायची काय गरज आहे. मग मी काय केलं तर दोन्ही गोष्टी त्यांच्या समोर ठेवल्या. त्यांच्याकडे काही गेस्ट पण बसले होते. म्हणलं ह्यातलं ओरिजिनल कोणतं तुम्ही ओळखून दाखवा. तर ते शॉक झाले, एकदम सेम दिसतंय. त्यांनी जे पाहुणे आले तर त्यांना विचारलं की तुम्ही आयडेंटिफाय करा. कळालं नाही कोणाला. म्हणलं हे जोपर्यंत जनता बघणार नाही की ह्या 2 गोष्टी एकसारख्या आहेत तोपर्यंत याची ग्रॅव्हिटी वाढणार नाही, याचं इतकं महत्त्व पटणार नाही. आमचे वडील मला कायम सांगत असतात की तुम्ही प्रश्न कोणता मांडता याला महत्त्व नाही, कसा मांडता याला महत्त्व आहे. आणि तो ॲनालॉग पनीर आणि पनीर मी सभागृहात घेऊन जाऊ शकलो. त्यामुळे मीडिया अटेन्शन आलं, इन्फ्लुएन्सर्सचं लक्ष आलं आणि मग प्रत्येकाने अवेअरनेस क्रिएट करायला सुरू केला. म्हणजे हे जे आज बॅन झालं आहे हे यश आमच्या एकट्याचं नाही आहे, सभागृहाचं नाही, हे यश सर्वसामान्य जनतेचं, सर्वसामान्य इन्फ्लुएन्सर्सचं आहे. कारण ह्याच्यावरती चर्चा करत राहिले, आपण प्रश्न विचारत राहिलो की जे पनीर खातोय ते ओरिजिनल आहे का डुप्लिकेट, हे प्रत्येकजण विचारायला लागला. हे महाराष्ट्राच्या विधानसभेत एखादा प्रश्न उठवला जातो, त्याची चर्चा दिल्लीपर्यंत होते, त्याची चर्चा सर्व प्लॅटफॉर्म्सवर होते आणि एवढं सरकारवरती प्रेशर येतं, एवढं प्रशासनावर प्रेशर येतं की त्याला बंदी आणावी लागते. त्याला 1-1.5 वर्ष लागलं. तो प्रवास सोपा नव्हता, पण सगळ्यात महत्त्वाचं झालं याचं स्वागत करायला काय हरकत नाही. खूप महत्त्वाचं पाऊल आहे. बरोबर. त्याच संदर्भातला माझा प्रश्न आहे, मागच्या मार्चचं अधिवेशन ते बंदी आता म्हणजे जवळपास 1.5 वर्षाचा काळ गेलाय, तुम्ही सातत्याने याच्या मागे लागलाय. आता FDA तुकाराम मुंडे त्यांनी जाहीर केलं की ॲनालॉग पनीर. तर तुम्ही मागच्या 1-1.5 वर्षामध्ये कशा पद्धतीने तुमचा हा प्रवास होता आणि FDAने आता बॅन केल्यानंतर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं होणं तुम्हाला अपेक्षित आहे? ज्यावेळेस मी प्रश्न मांडला, माझ्या प्रश्नाला उत्तर स्वर्गीय अजितदादांनीच दिलं होतं उत्तर. आणि ते स्वतः आले होते आणि ते आल्यानंतर मग नंतर त्यांनी मला भेटून बोलवलं. त्यांनी नंतर बैठकही लावली होती. म्हणलं की मी जेवण करता करता, तुम्ही जर ती बाईट पाहिली तर अजितदादांच्या तोंडामध्ये काहीतरी असं चावत होतं. ते म्हणले मी जेवण करता करता तुझ्या उत्तरासाठी आलो आहे म्हणले. कारण म्हणले तुझ्या ज्यावेळेस प्रश्न होता आणि त्यात म्हणले पण की विक्रमजी ज्यावेळेस उत्तर देत होतं त्यावेळेस मी सभागृहात नव्हतं, पण मी संपूर्ण प्रश्न ऐकलाय. त्यावेळेला तू ज्या पोटतिळकीने आणि ज्या पद्धतीने ते आवेशात मांडत होता की दुसऱ्याने कोणी जर त्याच्यावर चर्चा केली असती तर आम्ही अडचणीत आलो असतो. पण नक्की हा विषय संवेदनशील आहे, याच्यावर मार्ग काढला पाहिजे. दादांनी 2-3 बैठका लावल्या आणि बैठका लावत असताना एक एक गोष्ट स्टेप पुढे जात चालली. पण दुर्दैवाने काय होतं, याच्यामध्ये एकट्या सरकार काहीच करू शकत नव्हतं. ह्याला प्रशासनाची पण तेवढीच म्हणजे सकारात्मकता असणं गरजेचं होतं. आणि मग याच्यावरती आम्ही खूप म्हणजे तुम्ही जर मार्च 2026चा माझा व्हिडिओ पाहिला, म्हणजे आत्ता मागच्या अधिवेशनामध्ये, याच्या आधी म्हणजे जुलैच्या आधीच्या, म्हणजे मी अक्षरशः मंत्री महोदयांना विनंती करतो त्या व्हिडिओमध्ये की कमीत कमी तुम्हाला बंदी आणता येत नसेल तर मेनू कार्डमध्ये स्पेसिफाय करा. जनतेला ठरू द्या की काय खायचं आहे काही नाही. म्हणजे मला इतकं ते म्हणजे मी असं ठरवलं होतं की आता जर काही मार्ग निघाला नाही तर हा विषय सोडून द्यायचा आणि ह्याच्यावरती आता वर्ष झालं तरी काही मार्ग निघत नाही आहे. आणि त्यानंतर मग FDAने पुढे मेनू कार्ड्समध्ये स्पेसिफाय करण्याचा निर्णय घेतला. तोही सोपा नव्हता. पहिला निर्णय त्यांनी तयार केला, त्याच्यामध्ये तारीखच टाकली नव्हती. म्हटलं असं ओपन एंड ठेवून चालणार नाही, आपल्याला एक डेडलाईन द्यावी लागेल की ह्या तारखेनंतर तुम्हाला मेनू कार्डमध्ये स्पेसिफाय करावं लागेल. मग 1 मेची तारीख त्याच्यामध्ये आली की 1 मे नंतर होणार नाही. आणि ती मी सजेस्ट केली होती की 1 मे महाराष्ट्र दिन आहे, आपण एक चांगला मुहूर्त म्हणून ते धरून चालून आत्तापासून जवळजवळ 1.5 महिना आहे, तर 1.5 महिन्यामध्ये ते इम्प्लिमेंट करता येईल. 1 मेला जे झालं त्यानंतर हॉटेल्सवाल्यांनी काय केलं, मेन्यू कार्डमध्ये टाकण्यापेक्षा त्यांनी सगळ्यांनी बोर्ड्स लावून टाकले. वी डोंट सेल ॲनालॉग चीज, वी डोंट सेल ॲनालॉग पनीर, आम्ही शुद्ध पनीर वापरतो, ॲनालॉग पनीर विकत नाही, वापरत नाही. पण ॲक्च्युअलमध्ये वापर होत होता, कारण त्यांनाही त्यांच्या वेंडर्सकडनं कळत नव्हतं. मार्च 2025 ते मार्च 2025 नंतर ते साधारण मार्च 2026 पर्यंत हा जो टेन्युअर होता 1 वर्षाचा, त्यावेळेस त्यांनी सॅम्पल कलेक्शन चालू केलं 1 एप्रिल 2025 पासून. त्या सॅम्पल्समध्ये डिपार्टमेंटच्या लक्षात आलं की तुम्ही जर ते नोट, आत्ता जी नोट आली, बंदी आली, त्या बंदीमध्ये स्पेसिफाय केलं आहे की 30 सॅम्पल्स आर नॉन एडिबल, म्हणजे तुमच्या खाण्यायोग्यसुद्धा नाहीत. म्हणजे मला जी भीती होती, मी त्यावेळेस तिथे सभागृहातलं माझं झाल्यावर मी खाली ज्यावेळेस पोडियमला येऊन ब्रीफिंग दिलं त्यावेळेस मी एक वक्तव्य केलं होतं की आज हे सॅच्युरेटेड पाम ऑइलपासून, सॅच्युरेटेड व्हेजिटेबल फॅटपासून हे ॲनालॉग पनीर, ॲनालॉग चीज बनतं आहे. हा दिवस लांब नाही की उद्या तुमच्या काय म्हणणार बीफ टॅलो किंवा पोर्क लार्ड्समधनं सुद्धा हे ॲनालॉग चीज आणि पनीर बनवतील
आणि त्याचा अनुभव आपल्याला काही महिन्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये एक रॅकेट असं पकडलं गेलं की शुद्ध तूप म्हणून ते विकत होते, शुद्ध गाईचं तूप, आणि त्याच्यामध्ये काय म्हणणार जनावरांची चरबी वापरली जात होती. आणि हे वास्तव वस्तुस्थिती आहे. त्यावेळेस मी सभागृहात म्हणलं होतं की 70% पनीर हे डुप्लिकेट आहे. लोकांना असं वाटलं हा मीडिया स्टंट आहे, मीडियामध्ये यायचं म्हणून ह्यांनी मांडलंय का, आणि आता हे सगळं खरं होतंय. त्यावेळेस लोकांना लक्षात आलं की त्यावेळेस मी जे मांडत होतो ती वस्तुस्थिती होती, फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा नव्हता. बरं, आता तुम्हाला इम्प्लिमेंटेशन्समध्ये काही लिमिटेशन्स जाणवतात का? कारण महाराष्ट्र हे एवढं मोठं राज्य आहे, नुसतं अगदी मुंबई जरी पकडलं तरी प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये जाऊन, रेस्टॉरंट सोडा अगदी रोड साईडला सुद्धा पनीर कबाब आणि अशा तशा गोष्टी मिळतात. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याची तपासणी करणं हे एक चॅलेंज आहे. आणि दुसरं, जी बंदी आहे ती फक्त 1 वर्षासाठी घातलेली आहे. तर तुम्ही या 2 गोष्टींकडे कसं बघा, सगळ्यात महत्त्वाचं बंदी 1 वर्षासाठी यासाठी घातली आहे की फूड सेफ्टी ॲक्ट 2006 नुसार आयुक्तांना बंदी करायचे आदेश आहेत, पण ते 1 वर्षासाठी आहेत. पण ते 1 वर्षानंतर रिन्यू करू शकतात. ज्या पद्धतीने आज गुटखा बंदी आहे महाराष्ट्रामध्ये, ती 1च वर्षासाठी बंदी आहे, पण ती दरवर्षी रिन्यू होत जाते. तशी आता ही रिन्यू होईल, याच्यामध्ये कसलाही मला शंका वाटत नाही. त्यामुळे ही रिन्यू होत राहील. आणि इम्प्लिमेंटेशनचा विषय झाला तर अडचण काय होते की प्रोडक्शन झालं तर मग कंट्रोलिंगचा प्रॉब्लेम होतो. आता कालच तुम्ही पाहिलं असेल तर संभाजीनगरमध्ये एक छापा पडला ज्याच्यामध्ये 1000 किलो ॲनालॉग पनीर सापडलेलं आहे. तर हे एकदा मॅन्युफॅक्चरिंग थांबलं, एकदा त्याचं डिस्ट्रीब्युशन थांबलं तर आपल्याला त्याची काळजी करायची गरज पडणार नाही आहे. आणि आत्ता काय होतं, याचं मॅन्युफॅक्चरिंग मेजर हे महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रामधनं आजूबाजूनं गुजरातमधनं येत होतं काही प्रमाणात, काही भागांमध्ये कर्नाटक, काही भागांमध्ये मध्य प्रदेश, अशा ठिकाणावरून ते प्रोक्युअर होत होतं. आता फॉर्च्युनेटली गुजरातने सुद्धा बंदी आणलेली आहे. म्हणजे जशी महाराष्ट्रात बंदी आहे तशी गुजरातमध्ये बंदी आली, आणि मध्य प्रदेशमध्ये पण आता लवकर बंदी येईल. पलीकडे छत्तीसगडनी बंदी आणलेली आहे. तर ह्या बंदी ज्यावेळेस होईल ना, त्यावेळेस जर मार्केटमध्ये प्रोडक्ट आलंच नाही तर कंट्रोलिंग लिमिट होतं. माझी तोपर्यंत जनतेला एक विनंती आहे, जे स्वस्त आहे, तुम्हाला स्वस्तात मिळतं आहे ना, म्हणजे 100% त्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन आहे. मी त्यावेळेसही एक सांगितलं होतं की 40 रुपयात पनीर सँडविच मिळूच शकत नाही. ते मिळतंय म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड आहे, त्याच्यामध्ये काहीतरी डुप्लिकसी आहे. त्या पद्धतीने एक सोशल अवेअरनेस होणं गरजेचं आहे. जर जनतेने अवेअर झालं, आणि जिथे मला शंका वाटते तिथं मी तक्रार केली पाहिजे. आज FDA खूप सतर्कपणे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणजे तुम्ही तक्रार दिली की लगेच ते ॲक्शनसुद्धा होतात. त्यामुळे जनतेने अवेअर होऊन तक्रार दिली पाहिजे. उगाच सहन करून उपयोग नाही. आपण तो मुद्दा समोर मांडला पाहिजे, हा समाजापर्यंत आणला पाहिजे. ह्याच्या तक्रारी झाल्या तर मॉनिटरिंग सोपं होईल. तसं पाहिलं तर FDAकडे तेवढी स्ट्रॉंग टीम नाही आहे. पण मी कायम म्हणजे मी सभागृहातही 2दा म्हणलं आहे की समाज हा कायद्याने चालत नाही, तो कायद्याच्या भीतीने चालतो. जर आपल्याला चांगलं असेल तर कायदा जो आहे, कायदा आपला सक्षम आहे याची भीतीसुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ती आत्ता झालेली आहे. आत्ता FDAची भीती खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे. ही भीती जर टिकून राहिली, ॲक्शन्स अशा सुरू राहिल्या, तर नक्कीच ही भीती टिकून राहील आणि उद्या ह्या सगळ्याला आळा बसायला सुरू होईल. ओके, एक प्रश्न असा आहे की याची जी सुरुवात झाली होती, म्हणजे ॲनालॉग पनीर किंवा चीज याचा शोध तुम्ही जो जसा मगाशी म्हटला की जे व्हीगन लोक आहेत त्यांच्यासाठी, की ते डेअरीचे प्रॉडक्ट्स कन्झ्युम करत नाही, लॅक्टोज इंटॉलरंट जे लोक असतात त्यांच्यासाठी हे झालं. पण मग जे भेसळयुक्त ॲनालॉग पनीर नाही आहे, म्हणजे जे दुधापासून बनलेलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम असतो? म्हणजे जे लोक व्हीगन आहेत त्यांच्यासाठी मुळात जर का याचा शोध लागला असेल तर मग भेसळ त्याला अडचणच नाही आहे काही. माझं काय म्हणणं, ॲनालॉग चीज आजही तुम्ही बघा, आज आपण हॉटेलमध्ये जातो, तुम्ही चीज पिझ्झा ऑर्डर करता, चीज बर्गर ऑर्डर करता, पण तुम्ही चीज आहे म्हणून ऑर्डर करता ना, मग ते चीज असावं. मी या माझं मत काय की तर तुम्ही ॲनालॉग चीज विकताय ना, तुम्ही ॲनालॉग चीज पिझ्झा म्हणून विका ना, ते खातील. मी जर प्युअर चीज खाण्यासाठी आलं तर तुम्ही मला ॲनालॉग चीज का देताय? ही फसवणूकच आहे ना. पनीर जे लोक खात होते, पनीर 2 प्रकारे खायचं. एक तर व्हेजिटेरियन लोक ज्यांना मिळत नव्हतं ते, आणि जे डाएट करत होते, प्रोटीन सोर्स म्हणून ते पनीर खात होते. करेक्ट. मी जर प्रोटीन सोर्स म्हणून पनीर खातोय आणि तुम्ही मला व्हीगन ॲनालॉग चीज दिलं, त्यात प्रोटीन नाहीच आहे. सो अल्टिमेटली ही फसवणूकच आहे. ही ग्राहकाची फसवणूक आहे. माझा अजिबात म्हणजे व्हीगन प्रोडक्टला विरोध नाही, पण जे प्रोडक्ट चुकीच्या नावाखाली जे मिसब्रँडिंग होतं याला माझा विरोध आहे. आणि आजही म्हणजे तुम्ही आजही पहा, मोठे मोठे जॉईंट्स, म्हणजे माझा तर क्लिअर दावा आहे की ते 100% चीज वापरतच नाही आहेत. आत्ता बंदी फक्त ॲनालॉग पनीरवरती आणलेली आहे. ॲनालॉग चीजवरती नियंत्रण येणं गरजेचं आहे. बंदी नाही तर नियंत्रण येणं गरजेचं आहे. जर तुम्ही ॲनालॉग चीज वापरता तर त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. उद्या सरळ असेल कारण तुम्हाला जो ऑप्शन दिला की तुम्हाला चीज पिझ्झा पाहिजे का ॲनालॉग चीज पिझ्झा, तो तुमचा वैयक्तिक निर्णय असेल ना.
जर तुम्हाला ऑप्शनच नाही दिला, तुम्ही चीज पिझ्झा ऑर्डर करताना तुम्हाला जर अॅनालॉग चीज पिझ्झा दिला असेल तर ती तुमची फसवणूक झाली. म्हणजे विरोध हा त्या प्रॉडक्टला नसून त्या प्रॉडक्टमध्ये वापरण्यात येणाऱ्या त्याच्या नावानी जे भेसळ होते त्याला आहे. पण जे अॅनालॉग पनीरमधले जे कंटेंट्स आहेत, मग ते पाम ऑइल असो किंवा अजून काही असो, त्याच्यात अनेक प्रकारचे केमिकल्स असतात, तर ते सुद्धा तेवढेच काय म्हणतात शरीरासाठी अपायकारक आहेच. अॅनालॉग चीज जर तुम्ही प्रॉपर प्रोसेसनी बनवलं तर ते खूप उत्तम आहे, कारण ते व्हिगन प्रोडक्ट आहे, व्हिगनसाठी उत्तम आहे, त्या कॉस्टसाठी उत्तम आहे, पण ते लिमिटमध्ये खावं लागतं. पनीर हे तुम्ही लिमिटमध्ये खात नाही, हे लिमिटच्या वरती एक्सीड होतं, त्यामुळे ते घातक आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचं कसं होतं की हा अवेअरनेसही होणं अतिशय गरजेचं आहे. आणि व्हिगनचं ज्यावेळेस ते अॅनालॉग चीज त्याच्या नियमानुसार बनतं ना ते योग्य आहे. हे जे अॅनालॉग पनीर बनत होतं ना ते नियमात बसत नव्हतं. म्हणजे नॉर्मली काय होतं की याच्यामध्ये व्हिगन प्रोडक्टमध्ये कॉर्नस्टार्च असतो, सॅच्युरेटेड पाम ऑइल असतं, आणि मग त्याला इमल्सिफायर्स असतात, त्याला मग ब्लीच वापरलं जातं, अशा असंख्य गोष्टी आहेत. पण अॅनालॉग पनीर जे विकलं जात होतं त्याच्यामध्ये सबस्टँडर्ड दुधाचा वापर केला जात होता, त्याच्यामध्ये तेल टाकलं जात होतं किंवा सॅच्युरेटेड फॅट टाकलं जात होतं, आणि त्याच्यामध्ये ॲसिड्स टाकले जात होते, आणि ह्या सगळ्यातनं मग पनीर बनत होतं जे घातक होतं. बरोबर. आता पनीर नंतर मग तुम्ही आता या अधिवेशनामध्ये एनर्जी ड्रिंक्सवर तिकडे तुम्ही लक्ष वेधलं आणि एक चांगला निर्णय झाला की शाळेच्या 500 मीटरच्या आवारामध्ये एनर्जी स्ट्रिंग जे आहे ते त्याच्यावर बंदी. तर आता याच्यानंतर तुमचे हेल्थ रिलेटेड अजून कुठले कशाकडे तुम्ही लक्ष आता वेधलं? यावेळेस जो स्टिंगचा प्रश्न उपस्थित केला होता त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये शुगर कंटेंट, कॅफेन कंटेंट खूप मोठ्या प्रमाणावर होती, आणि लहान मुलांचं सेवन हे वाढत चाललं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा अवेअरनेस जनतेत नव्हता. म्हणजे आई वडील सुद्धा मुलांना स्टिंग विकत घेऊन द्यायचे, कारण ते 20 रुपयाला होतं. म्हणजे मी स्पेसिफिक असं ब्रँडचं कोणतंही नाव घेत नाही, पण तिथे जाणीवपूर्वक घ्यावं लागलं कारण त्याचा अतिरेक तेवढा होत चालला होता. त्या अनुषंगाने यावेळेस माझी लक्षवेधी होती ती म्हणजे जे स्नेक बाईट्स होतात. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये किंवा किंबहुना आपल्या देशामध्ये एक पॉलिव्हॅलंट ही अँटीव्हेनम मिळतं, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणालाही सर्पदंश झाला आणि आपण दवाखान्यात नेलं तर जी लस दिली जाते ती एकच असते. म्हणजे तुम्हाला साप मनियार चावलाय, कोबरा चावलाय, घुणस चावलाय, कोणता जरी चावला तरी तुम्हाला लस, विषारी साप चावला असेल तर लस एकच आहे. त्यामुळे माझी आपल्यामार्फत सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की साप चावल्यानंतर कोणता चावलाय हे शोधण्याच्या भानगडीत पडू नका. तात्काळ त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणं अतिशय गरजेचं आहे, कारण हा गोल्डन आवर असतो. पहिल्या 1 तासात जर आपण पेशंट घेऊन जाऊ शकलो नाही तर ते वाचण्याची संभावना ही कमी होते. आणि माझी एक सरकारकडे ही मागणी होती की आपले जे ट्रॉपिकल देश आहेत, WHO म्हणतं की ह्या ट्रॉपिकल देशांमध्ये स्नेक बाईट हे पॅन्डेमिक म्हणून तुम्ही ट्रीट करा, महामारी म्हणून ट्रीट करा. तर मी तशी मागणीसुद्धा राज्य सरकारकडे केलेली आहे, आणि माझी अपेक्षा आहे की ते महामारी म्हणून ट्रीट झालं पाहिजे. आज आपल्याकडे असं म्हणलं जातं की साधारण 50-60 हजार लोकांना वर्षात साप चावतो महाराष्ट्रामध्ये. हे फक्त शासकीय आकडे, जे खाजगी दवाखान्यामध्ये इलाज घेतात त्याचे आकडेच समोर येत नाहीत. तुम्ही विचार करा, सर्पदंश हा खूप मोठा महामारीसारखा आजार आहे, आणि तसा जर आपण पाहायला सुरू केलं तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, त्याच्याकडे शासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, ट्रीटमेंट्स होतील आणि लोकांना आपण वाचवू शकू. त्यामुळे मी ह्या प्रयत्नशील आहे. ह्या नागपंचमीच्या मुहूर्तावर जर नक्कीच सरकार असं काही घेऊन येऊ शकलं तर तो खूप मोठा निर्णय असू शकेल, आणि त्याच्यामध्ये अनेकांचे जीव वाचतील. नक्कीच तुमच्या या प्रयत्नाला यश येईल अशी मी आशा करते. साम टीव्हीशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.